आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोलवलं तुला माहित नाहीये तुला का धरलंय ते. साहेब, आपण नेहमी आहे ना प्रामाणिक व्यवहार करतो, कधीच लबाडी करत नाही. खोटं बोलतोय साहेब, 100% खोटं बोलतोय. काळजी नका करू सर, एक फटका बसला ना की पोपटासारखा बोलेल. काय रे, तुझा सगळा प्रामाणिकपणा काढू का? हा, आता सांगतोस की परत एक देऊ? साहेब, मी कधीतरी चोरीचा व्यवहार करतो साहेब, पण मी चोरी करत नाही साहेब. तुमच्याकडचं सोनं जे चोरीला गेलंय त्याचा फोटो आहे का? हे सोनं घेऊन चोर येणार ना तुझ्याकडे? बोल, नीट बाग. हो साहेब, चोरांनी मला सोन्याचा फोटो पाठवला होता साहेब. त्यांचं एक कामच आहे साहेब, दर 15 दिवसांनी आहे ना ते कुठे ना कुठे डल्ला मारतात. हो साहेब, आज ते चोर येणार आहेत हे सोनं घेऊन. आता आम्ही जे सांगतो ना ते नीट ऐकायचं आणि आम्ही जे सांगितलंय तेच करायचं. काय? हो हां, आता जेव्हा हे लोक, हे चोर तुझ्याकडे येतील हे सोनं घेऊन, तेव्हा डील नेहमीसारखीच करायची. सगळं काही नॉर्मल आहे असंच वागायचं. आम्ही बाहेर त्यांच्यावर पाळत ठेवणार आहोत, कारण की आम्हाला या लोकांना रेड हँडेड पकडायचं. कळला? हो साहेब. चल एक चाल. सर, मी तुम्हाला अजूनही सांगतो, तुमचं इकडे थांबणं खूप रिस्की असू शकतं. हवं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये थांबा. हे बघा, आम्ही त्या चोरांना घेऊन इकडेच येणार आहोत. आय कॅन अंडरस्टँड, पण प्लीज मला इथं थांबू द्या. हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. अँड आय वोंट इंटरप्ट. तुम्ही त्याची काळजी नका करू अजिबात. मी गपचूप इकडे बसतो, तुम्ही तुमचं काम करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मी आहे. हां. वा रिया, बाय किती घाबरली मी. मीच अम्मा, एवढं दचकाय ना काय झालं? काही नाही अगं, मी जरा वेगळा विचार करत होते. कसला विचार करत होतीस? काही नाही ग बाळा, तू एक काम कर, ती डाळ काढ ह्याच्यात. चल. ते मी करते, पण सांग ना मला, कसला विचार करत होतीस तू? अगं काही नाही, सांगितलं ना तुला, काही नाही. दिस इज नॉट फेअर हा मम्मा. म्हणजे आय नो या घरात मी सगळ्यात लहान आहे, म्हणून मला कोणी काहीच सांगत नाही. अगं वेडाबाई, असं काही नाहीये. आणि तू लहान कुठेस, आता चांगली मोठी झालीस. झाले ना मी मोठी. मग सांग ना मला, कसला विचार करत होतीस तू? अगं मी सईचा विचार करते. मला ना तिची खूप काळजी वाटते हल्ली. काळजी का? काय झालं? अगं हल्ली ना ती जरा वेगळंच वागते माझ्याशी. असं वाटतं की ती काहीतरी लपवते माझ्यापासून. चिल मम्मा, मला काय वाटतं माहितीये, तू ना खूप ओव्हरथिंक करतेस. वहिनी ना तुला बेस्ट फ्रेंड मानते आणि ती तुझ्यापासून खरंच काही नाही लपवणार. हो ग, कदाचित तिला लपवायचं नसेलही, काहीतरी अडचण असेल, पण नक्की काहीतरी आहे. आणि देवांश पण काहीतरी विचित्रच वागतोय. म्हणजे बघ ना, आज सई ऑफिसला गेली नाही. मग अशी मी ऑफिसमध्ये फोन केला होता तेव्हा देवांश सुद्धा ऑफिसमध्ये नव्हता. दोघांचं काय सुरू आहे ना तेच कळत नाही. अरे बापरे, असं झालंय का? काय करायचं? अगं रिया, तू हसतेस. अगं मी तुला इतकं महत्वाचं सांगते आणि तू हसतेस. मग मम्मा हसू नको तर काय करू? तू ना उगाच ओव्हरथिंक करतेस. कधी कधी ना गोष्टी खूप छोट्या असतात, पण आपण ओव्हरथिंक करून ना त्या उगाच मोठ्या करून टाकतो. म्हणजे तुला असं वाटतं की हे जे काही मला वाटतंय तो माझा भ्रम आहे? असू शकेल मम्मा. मला काय वाटतं माहितीये,
वहिनीने ना दादाच्या बर्थडेसाठी सुट्टी घेतली असेल. आणि दादाचं तर तुला माहितीये, त्याच्यात सतत मीटिंग सुरू असतात. कुठल्या तरी मीटिंगसाठी बाहेर गेला असेल तो. बरोबर बोलतीस तू. माझ्या डोक्यातच नाही आलं हे. असंच असेल. मी चुकाच काहीतरी तर्क लावत बसले आणि तुझ्या भाषेत म्हणायचं तर ओव्हर थिंक करत बसले. करेक्ट. देअर यू आर. बाई ग, माझी रिया आता खरंच मोठी झाली आहे. मग नुसतं मग नाही, आता मोठे झालात तुम्ही. लागा कामाला. चला. फोन उचला ना सर. फोन का नाही उचलत आहेत? मला म्हणाले होते तिथे गेल्यावर सगळं काही कळवतो. फोनही उचलत नाहीये. लोक तिथे काय चाललंय ना काही कळायला पण मार्ग नाहीये. मला ना काळजी वाटायला लागली आता. देवाण सर तर ठीक असतील ना? वेळ उचलत नाहीये. सो तुम्ही ठीक आहात? हा सही बोला. हॅलो हॅलो देवाण सर, किती कॉल्स केलेत मी तुम्हाला. फोन का नव्हते उचलत तुम्ही? आय एम सो सॉरी. मी आज सगळ्यात धावपळीत होतो म्हणून. सो सॉरी. मला सांगा, ते चोर सापडले का? ऑलमोस्ट पकडलं होतं सही त्यांना, पण शेवटी पळून गेले ते. आणि दागिने सापडले? सही तेच तर सांगतोय ना. ते पळून गेले. सोनं त्यांच्या जवळच होतं ना. सोनं हाती लागलं ना चोर. आय एम सो सॉरी सई. आय एम सो सॉरी. मी त्यांना पकडू नाही शकलो. काय? देवी आई, काल जेव्हा देवाण सरांचं पोलिसांशी बोलणं झालं तेव्हा मला असं वाटलं होतं की चोर आता पकडले जातील, पण ते तर पळून गेले. मला नंतर खरंच भीती वाटायला लागली. ते सोनं जर नाही सापडलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ग.
प्लीज मला काहीतरी मार्ग दाखव, मदत कर माझी प्लीज. हॅलो तुषार. हॅलो सई, ते चोर कोण आहेत आणि त्यांचा अड्डा कुठे आहे हे समजलंय मला. काय तू तू खरं सांगतोस ना? हो सई, आणि मला हेही समजलंय की ते सकाळी पोलिसांच्या हातातून निसटले आणि आता ते त्यांच्या अड्ड्यावरती जाऊन लपून बसले. तुषार ऐक ना, त्यांचा अड्डा नक्की कुठे प्लीज मला मला सांग ना, पत्ता पाठव मला. हे बघ सई, मी आता एका वेगळ्या कामात अडकलोय. हे काम आटोपलं की मी लगेच तिथे पोचतो आणि त्या चोरांना ताब्यात घेतो. तुषार मला सुद्धा तिथे यायचंय, मला इथे नाही चेन पडणार आहे. तू प्लीज मला पत्ता पाठव लगेच. आणि हे बघ सई, तुझं तिथे येणं रिस्की आहे. ते चोर आहेत, गुंड आहेत. हे बघ ते कोणीही असू दे, तू फक्त मला त्यांचा पत्ता पाठव. मला काही करून ना माझं सोनं परत मिळवायचंय. सई ऐक ना तुषार, माझा हवं तर मी देवाण सरांना तिथे घेऊन येते आणि तू सुद्धा ये नंतर. पण प्लीज मला आता पत्ता पाठव, मला नाही काही होणार आहे. बरं बरं ठीक आहे सई, मी तुला लोकेशन पाठवतोय. तू पोहोच तिथे, मी पण लगेच पोहोचतो. भेटूया. हो ठीक आहे, आणि थँक्यू. बस काय सई, खूप मोठी झालीस तू, खूप मॅनर्स आलेत ना तुला. बरं तू काळजी घे, मी तुला लोकेशन पाठवतोय. भेटूच. हो बाय. देवी आई थँक्यू मला मार्ग दाखवण्यासाठी. कायम माझ्या पाठीशी अशीच उभी राहा. आता फक्त त्या चोरांकडून ते सोनं मिळवण्याचं ना बळ दे मला. थँक्यू. तुषारने पत्ता पाठवलाय. आई थँक्यू. फक्त तुझी साथ आता अशीच राहू दे. वारच बनवते साला. ए भाई असं नको बोलू. आज मला आपल्याला लखपती बनवणार आहे. पण मला कळत नाहीये पोलिसांना खबर लागली कशी. काय माहित कोणी टिप दिले. ते सगळं जाऊ दे, आपण वाचलो ते महत्वाचं आहे. काही दिवस आपल्याला आता अंडरग्राऊंड व्हावं लागेल. हा हे बरोबर बोललास. आता जर का आपण बाहेर निघालो ना, पोलीस आपल्याला पकडतील. सरांना इथलं लोकेशन पाठवायला हवं.
फोन का कट केला यांनी? सर सर आता काय प्लॅनिंग आहे आपलं पुढचं? आम्हाला लक्षात आलंय ते कोण आहे. आम्ही आता त्यांना त्यांच्या अड्ड्यावर जाऊनच पकडू. काळजी करू. ठीक आहे. या ओके. एक मिनटं सॉरी एक मिनटं. लोकेशन का पाठवलं सईंनी? ए पुढे येऊ नका नाही तर मी पोलिसांना फोन लावेन. हॅलो हॅलो सई हे लोकेशन का पाठवलंय? हॅलो हॅलो बोल. हॅलो सई बोलत का नाही? आई ओके? काय घे तिची सई? हॅलो सई सई कुठे आहात तुम्ही? कोण आहे तिकडे? ओके आय गॉट इट. मी 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 पोहोचतो. यू डोंट वरी सर. मी आलोच तिकडे. सर थोडा प्रॉब्लेम झाला आहे. माझी वाईफ कुठेतरी अडकली आहे. त्यांनी लोकेशन पाठवलं त्यांचं मला. कोणीतरी त्रास देत. ठीक आहे. तुम्ही पुढे व्हा. आम्ही तुम्हाला फॉलो करू. तुम्ही निघा. चिमटे चला लवकर गाडी काढा. हे कोण आहेस तू? मी तर कशाला आलीस? हा तुझ्या जीवाची आहे का? काय विचारतोय तो? मुकी आहेस का? हा पोलिसांनी पाठवलं तुला? पोलिसांनी पाठवलं का? अरे ना असे ऐकलं नाही इकडं. ए बाबा थांब. जर पोलिसांची खबरी असेल ना वाट लागेल आपली. हे आपलं सामान. चल निघूया इथून. धर. चल इथून नको. चल, चल, चल. बाय बाय. कुठे पळून चालला तुम्ही? सोडा मला. देवांश सर कोण आहेस रे तू? हा हे आमच्या नांदी लागलो बा. आमचं काम जर खराब केलं असं तुलाही संपून टाके रे. मला संपवशील तू? हा मला तू पुढे माहिती आहे का? बायको आहे माझी. आणि जोपर्यंत ही माझ्यासोबत आहे ना तो यमराज सुद्धा माझं काही बिघडवू शकत नाही. कळलं ना? निश्चित आता हालत खराब करणार आहे मी. जन्माची अद्दल घडवणारा बेटा लक्षात ठेवा. तू आमची हालत खराब करणार? आम्हाला जन्माची अद्दल घडवणार? हा तुझ्या तर देवांश सर सोडा त्यांना.
परत जर चोरी केली ना असाच मार खात. आणि सरांना जर हात लावला ना तर हात तोडीन तुमचे. हवलदार पकडाय ना. रे उठ. सई, तुला प्रॉमिस केल्याप्रमाणे तुझं सोनं तुला परत केलं. अर्थात ते परत मिळवण्याचं क्रेडिट तुमचंच आहे. सॉरी हां, आम्हाला यायला थोडा उशीर झाला. अरे नाही ठीक आहे तुषार, खरं तर तू इथला ॲड्रेस पाठवला नसतास ना तर आम्ही या चोरांपर्यंत पोहोचू शकलो नसतो. खरंच थँक्यू सो मच. मी तुम्हाला म्हणाले होते ना माझा मित्र तुषार पोलीस आहे, यालाच मी चोरीबद्दल पहिल्यांदा सांगितलं. तो हा हाय तुषार, थँक्यू सो मच. मोरे साहेब, थँक्स टू यू टू. तुमची आणि तुमच्या टीमची सुद्धा खूप हेल्प झाली. आणि परत कधी काही गरज लागली तर नक्की सांगा. ठीक आहे. ए चला रे.